नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खास रेसिपी बघणार आहे, ती म्हणजे ओल्या गव्हाच्या कोंड्याची झणझणीत भाजी। असं म्हटलं जातं की ज्या त्या ऋतूमध्ये जे ते खाल्लं पाहिजे। जसं की उन्हाळ्यामध्ये आपण कुरडया बनवतो, तर कुरडया कशाच्या बनवतो का ओल्या गहू भिजवतो आणि त्यापासून चीक काढतो आणि मग कुरडया बनवतो। पण ज्यावेळेस चीक काढतो ना तेव्हा कोंडा निघतो, तर तीच आज आपण एक खास रेसिपी बघणार आहे। तर त्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहे छोट्या छोट्या, तर शेवटपर्यंत बघा रेसिपी। आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। सुरुवात करूया। हा ओला कोंडा घेतला, पण कोंडा कोणता घ्यायचा माहितीये का? जेव्हा आपण दुसऱ्या पानाने धुतो ना तोच कोंडा वापरायचा, तिसऱ्या पानाचा कोंडा अजिबात वापरायचा नाही, कारण त्यातला थोडासा चीक निघून जातो। तर चीक पण राहिला पाहिजे आणि चव सुद्धा छान येते। 2 चमचे तेल टाकायचं, तेल चांगलं गरम होऊन देऊ। 1 चमचा मोहरी टाकायची आणि 1 चमचा जिरे टाकायचे। जिरे तडतडले की थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि 2 मध्यम साईजचे कांदे कापून घेतले तो टाकायचा। आणि कांदा थोडासा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। इथे ना 5 ते 6 लाल मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या त्या मिक्सरला बारीक करून घेतल्या। आता कांदा परतला आहे तर त्यात आपण टाकू। लाल मिरचीने ना छान चव येते, पण तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल ना ती पण टाकू शकता। मिक्स करून घ्यायचं आणि मिरची पण चांगली तळून द्यायची। अर्धा चमचा हळद टाकायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं। सर्व मिक्स करून परतून झालं, आता त्यात कोंडा टाकू आणि मिक्स करून चांगलं परतून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकायचं। ज्यावेळेस कुरडया केल्या जातात ना त्यावेळेसच आपल्याला ही कोंड्याची भाजी खायला भेटते। खरंच इतकी पौष्टिक असते ना आणि चवीला सुद्धा खूप छान लागते, तर एकदा नक्की करून बघा तुम्ही। माझ्या बालपणीची आठवण सांगते। आमच्या घरी किंवा शेजारी कुरडया असायच्या ना तेव्हा हमखास घरी कोंडा यायचा आणि कोंड्याची भाजी बनवली जायची। इतकी चविष्ट लागते ना तर शब्दात सुद्धा सांगू शकत नाही, इतकी टेस्टी लागते। आणि त्याच पद्धतीने मी बनवली आहे कोंड्याची भाजी। तर तुमच्या सुद्धा बालपणीच्या आठवणी कमेंट मध्ये सांगा आणि हा तुमच्याकडे कोंड्याची भाजी कशी केली जायची नक्की कमेंट मध्ये सांगा। असं छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं। कोंडा परतून झाला त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। गहू भिजवण्यापासून तर कुरडया कशा बनवायच्या याची संपूर्ण रेसिपी मी चॅनलला अपलोड केली आहे, तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तुम्ही नक्की बघून घ्या। उन्हाळी वाळवणाचे काही पदार्थ चॅनलला अपलोड केले आहे आणि करणार सुद्धा आहे, तर ते मिस होऊ नये म्हणून त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी अर्चना रेसिपीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।